नमस्कार. किडनी स्टोन नुसतं नाव ऐकलं तरी अनेकांच्या पोटात गोळा येतो, नाही का? जगभरात लाखो लोकांना हा त्रास होतो. पण चांगली गोष्ट ही आहे की योग्य माहिती आणि आपल्या सवयींमध्ये काही सोपे बदल केले तर या त्रासापासून आपण नक्कीच दूर राहू शकतो. चला तर मग या वेदनादायी समस्येबद्दल सगळं काही सोप्या भाषेत समजून घेऊया. विचार करा, ही वेदना किती भयंकर असेल. ज्यांनी हा त्रास अनुभवला आहे त्यांना हे वाक्य किती खरं आहे हे चांगलंच माहीत असेल. म्हणूनच ही समस्या नेमकी काय आहे आणि ती का होते हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर आज आपण 5 महत्त्वाच्या टप्प्यांतून जाणार आहोत. सगळ्यात आधी किडनी स्टोन म्हणजे काय, ते का तयार होतात, मग त्यांची लक्षणं आणि निदान कसं होतं, त्यावर कोणते उपचार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली जीवनशैली बदलून हे टाळता कसा येईल हे सगळं पाहणार आहोत. चला आपल्या पहिल्या मुद्द्याकडे वळूया. किडनी स्टोन म्हणजे नेमकं काय आणि याला छुपी समस्या असं का म्हणतात? कारण अनेकदा याची सुरुवात झालेली आपल्याला कळत सुद्धा नाही. आपल्या शरीरातलं रक्त साफ करण्याचं महत्त्वाचं काम किडन्या करतात हे तर आपल्याला माहीतच आहे. पण जेव्हा आपण पाणी कमी पितो आणि रक्तामध्ये कॅल्शियम, ऑक्झॅलेट किंवा युरिक ॲसिड सारखे घटक वाढतात तेव्हा हे क्षार एकत्र येऊन त्यांचे खडे बनायला लागतात. हळूहळू याच खड्यांचा मोठा स्टोन तयार होतो आणि याच कारणामुळे याला छुपी समस्या म्हणतात. म्हणजे हा स्टोन अनेक महिने किंवा कधीकधी तर वर्षानुवर्ष किडनीमध्ये शांतपणे वाढत राहतो आणि आपल्याला त्याचा काहीही त्रास होत नाही. वेदना तेव्हाच सुरू होतात जेव्हा तो आपल्या जागेवरून निसटतो आणि खाली मूत्रवाहिनीत येऊन अडकतो. तोपर्यंत आपल्याला कल्पनाही नसते. किडनी स्टोनचे पण वेगवेगळे प्रकार असतात. यातले कॅल्शियम स्टोन्स हे सगळ्यात जास्त प्रमाणात आढळतात. युरिक ॲसिड स्टोन्स हे सहसा जास्त मांसाहार केल्यामुळे होतात, तर स्ट्रुवाइट स्टोन्स हे युरिन इन्फेक्शनशी संबंधित आहेत. चला आता पुढच्या आणि महत्त्वाच्या भागाकडे वळूया. हे स्टोन तयारच का होतात? कारण समजली ना की त्यावरचा उपाय शोधणं सोपं जातं. खरं तर किडनी स्टोन होण्यामागे बऱ्याचदा आपल्याच काही सवयी जबाबदार असतात. सगळ्यात मोठं कारण आहे पुरेसं पाणी न पिणं. त्याशिवाय आहारात मीठ जास्त असणं, सतत जंक फूड खाणं, अनुवांशिकता आणि व्यायामाचा अभाव या सगळ्याचा परिणाम मिळून किडनी स्टोन तयार होतो. ठीक आहे, स्टोन का होतो हे कळलं, पण तो झाला आहे हे ओळखायचं कसं? कोणती लक्षणे दिसतात आणि डॉक्टर त्याचं निदान कसं करतात यावर आता बोलूया. ही लक्षणं दिसली तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करायचं नाही. विशेषतः पाठीच्या किंवा कमरेच्या एका बाजूला अचानक तीव्र वेदना सुरू होणं हे किडनी स्टोनचं सगळ्यात महत्त्वाचं लक्षण आहे. असं काही जाणवल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. डॉक्टर या काही तपासण्या करून निदान पक्का करतात. यातली सीटी स्कॅन ही सर्वात अचूक टेस्ट मानली जाते, कारण त्यामुळे स्टोन किती मोठा आहे, किती आहेत आणि नेमका कुठे अडकला आहे याची अगदी स्पष्ट माहिती मिळते. आता वळूया उपायांकडे. किडनी स्टोनवर साध्या घरगुती उपायांपासून ते अगदी आधुनिक वैद्यकीय उपचारांपर्यंत आज अनेक चांगले पर्याय उपलब्ध आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उपचार हा स्टोनच्या आकारावर अवलंबून असतो. जर स्टोन लहान असेल तर भरपूर पाणी पिऊन, लिंबू पाणी किंवा नारळ पाणी घेऊन तो आपोआप पडून जाऊ शकतो. पण जर स्टोन मोठा असेल तर मग वैद्यकीय उपचारांची गरज पडते. यामध्ये औषधांपासून ते दुर्बिणीद्वारे स्टोन काढणं किंवा ध्वनी लहरींनी स्टोन फोडणं अशा आधुनिक पद्धतींचा वापर केला जातो. आणि घाबरून जाण्याचं बिलकुल कारण नाहीये, कारण आजचं तंत्रज्ञान खूप प्रगत आहे. लिथोट्रिप्सी सारख्या उपचारात तर शरीराला कोणतीही चीर न देता फक्त आवाजाच्या लहरी वापरून स्टोनचे तुकडे केले जातात. तर PCNL मध्ये एका छोट्या छिद्रातून स्टोन काढला जातो, ज्यामुळे रुग्ण खूप लवकर बरा होतो. आणि आता आपण आलो आहोत या चर्चेच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. किडनी स्टोन होऊच नये किंवा एकदा होऊन गेल्यावर परत होऊ नये यासाठी आपण काय करू शकतो? हे अगदी स्पष्ट आहे. किडनी स्टोन टाळण्याचा सगळ्यात सोपा आणि सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे हायड्रेटेड राहणं, म्हणजे भरपूर पाणी पिणं. दिवसाला कमीत कमी 3 लिटर पाणी प्यायलाच हवं. यामुळे लघवी पातळ राहते आणि क्षार जमा न होता शरीराबाहेर फेकले जातात. पाण्या इतकंच महत्त्वाचं आहे आपलं खाणं पिणं. आहारात फक्त काही सोपे बदल करायचे आहेत, जसं की पॅकेटबंद पदार्थ, लोणची आणि जास्त मीठ टाळणं आणि त्याऐवजी भरपूर ताजी फळं आणि भाज्या खाणं. या छोट्या बदलांनी खूप मोठा फरक पडू शकतो. फक्त आहार नाही तर आपली रोजची जीवनशैली सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. रोज थोडा व्यायाम, स्ट्रेस कमी ठेवणं आणि लघवीला लागल्यास ती रोखून न धरणं या लहान पण महत्त्वाच्या सवयी किडनी स्टोनचा धोका खूप कमी करतात. आणि हो, आणखी एक महत्त्वाची गोष्ट, ज्यांना आधी कधी स्टोनचा त्रास झाला आहे किंवा कुटुंबात तसा इतिहास आहे त्यांनी जास्त काळजी घ्यायला हवी.
नियमितपणे तपासणी केल्यास कोणताही नवीन स्टोन अगदी लहान असतानाच लक्षात येतो आणि त्यावर वेळीच उपाय करता येतात. तर या सगळ्या चर्चेचं सार काय? एकच, किडनी स्टोनच्या त्या असह्य वेदना टाळायच्या असतील तर योग्य आहार, भरपूर पाणी आणि सक्रिय जीवनशैली हेच आपलं सर्वात मोठं शस्त्र आहे, कारण उपचार करण्यापेक्षा तो आजार होऊच न देणं कधीही चांगलं. आता एक प्रश्न उरतो. ही सगळी माहिती ऐकल्यावर आपल्या निरोगी भविष्यासाठी आजपासून आपल्या जीवनशैलीत असा कोणता एक छोटासा महत्त्वाचा बदल आपण करू शकतो? यावर नक्कीच विचार करायला हवा.